दास हे आरोपी सगळे त्याच्या अपोजला हे साहित्य बनवलं. ते तुमच्या पोलीस प्रशासनाने प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन केस यांनी हे प्रमाणपत्र आपल्याला दिलेलं आहे. अख्ख्या गावाचे पण गुन्हे ह्याच्या अर्धे पडले किंवा जे आहेत ते किरकोळ आहे. शेतीचा वाद म्हणजे कुठंतरी काहीतरी थोडीफार किरकोळ आहे असं त्याचं प्रमाणपत्र पोलीस प्रशासनाने दिलेलं आहे सर्वांना. आणि गावाला पोलीस कमिशनर या माध्यमातूनच मिळालेले आहेत. म्हणजे हे पण खूप महत्वाचा विषय आहे. कुठलीही गुन्हेगारीवरती नाही त्या लोकांचा आपल्याला कधी संबंध होता त्यांनी फक्त विचार करायचा. त्या 15 वर्षासाठी मला इतर मुद्दा म्हणून काही राजकीय गोष्टी बोललो त्याचं कारण काय हा राजकीय गोष्टी बोलायचा किंवा मला हे सुद्धा त्रास होता की आरोपीबद्दल सुद्धा हे वागलं कारण का त्यांचं हे कागदावर आलेलं काम आहे. म्हणजे ह्या कागदामागची कामं जर सगळे तुम्ही शोधले किंवा आम्ही सांगितलं दुसऱ्या ठिकाणी इथं गावाची काय म्हणजे गावाच्या ठिकाणी इथे ह्यांच्यावर सुद्धा बोललो एवढं काही सुद्धा मला म्हणजे शहारी गेले कारण इथं फक्त चांगलं काम शिबिर घेऊन जाऊ शकतो. मागच्या वेळेस तुमची भेट झाली आणि मला एकच उद्देश म्हणायचा की ह्यांची मानसिकता तपासली. आरोपींना आम्ही माफ करण्याने आम्ही पाठीशी राहत नाही. भगवान बाबाच्या गाडीवर बसून आम्ही शब्द देतो तुम्हाला आरोपीच्या पाठीमागे भगवान घडले संतोष देशमुखच्या पाठीमागे आपला फरक राहणार. तुम्ही काही चिंता करू नका तुम्ही गडाचेच आहे. फक्त कुठेतरी हा जो जातीय रंग दिलेला आहे तो आपण जर देशला सांगितलं की हा जातीय रंग नाही मी सांगतो त्याच्यावर बोला.